तुमचं घर जुनं झालंय का? धोकादायक वाटतंय? आणि पावसाळा आला की छप्पर गळायला लागतं? जर याचं उत्तर हो असेल तर पुढचे काही मिनिटं खूप महत्वाचे आहेत, कारण सरकार तुमच्या घराच्या दुरुस्तीसाठी थेट आर्थिक मदत करत आहे. जरा विचार करा. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि घरात सगळीकडे पाणी टपकतंय. भिंती ओलसर झाल्यात आणि मनात एकच भीती आहे की आपलं घर खरंच सुरक्षित आहे का? आपल्या आजूबाजूला आजही अनेक कुटुंब अशाच धोकादायक घरांमध्ये दिवस काढत आहेत. पण आता ही चिंता दूर करण्याची वेळ आली आहे. कारण अशा परिस्थितीत सरकार गरजू कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. एक अशी सरकारी योजना आहे जी तुम्हाला या संकटातून सुरक्षितपणे बाहेर काढू शकते. हो, तुम्ही बरोबर पाहिलं. तब्बल 1.5 लाख रुपयांपर्यंतची थेट आर्थिक मदत सरकार तुमच्या घराच्या दुरुस्तीसाठी देऊ शकतं. चला, तर मग ही योजना नेमकी काय आहे आणि याचा फायदा कसा घ्यायचा हे सविस्तरपणे समजून घेऊया. तर या योजनेला घर दुरुस्ती किंवा पक्कं घर अनुदान योजना असं म्हटलं जातं. ही योजना कधीकधी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा भाग असते, तर काही राज्यांच्या स्वतःच्या अशा योजनाही असतात. पण या सगळ्यांमागे उद्देश एकच आहे. ज्यांची घरं कच्ची आहेत, जुनी झाली आहेत किंवा राहण्यासाठी धोकादायक आहेत, त्यांना सुरक्षित निवारा देण्यासाठी आर्थिक मदत करणं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या योजनेचा लाभ नक्की कुणाला मिळू शकतो, म्हणजे यासाठी पात्र कोण आहे? बघा, जर तुमचं घर खूप जुनं झालं असेल किंवा समजा मातीचं, पत्र्याचं किंवा कौलांचं असेल, पावसाळ्यात सतत गळत असेल किंवा त्यात राहताना असुरक्षित वाटत असेल, तर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र ठरू शकता. यातली एकही गोष्ट तुमच्या घराला लागू होत असेल तर पुढची माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. ठीक आहे, घराची स्थिती तर आपण पाहिली, पण घरासोबतच जो अर्ज करतोय त्या व्यक्तीसाठी सुद्धा काही महत्त्वाचे नियम आहेत. अर्जदार हा भारताचा नागरिक असायला हवा. सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे ते घर अर्जदाराच्या स्वतःच्या नावावर नोंदलेलं असणं गरजेचं आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न सरकारी मर्यादेपेक्षा कमी असायला हवं. आता ही मर्यादा प्रत्येक राज्यानुसार आणि शहरी ग्रामीण भागाप्रमाणे वेगळी असू शकते, त्यामुळे याची नेमकी माहिती तुम्हाला तुमच्या स्थानिक कार्यालयातच मिळेल. आणि हो, जेव्हा सरकारी अधिकारी पाहणी करतील तेव्हा तुमचं घर खरंच दुरुस्तीच्या गरजेचं आहे हे सिद्ध झालं पाहिजे. आता बघा, या योजनेमध्ये काही लोकांना विशेष प्राधान्य दिलं जातं, जसं की दारिद्र्यरेषेखालील म्हणजे BPL कुटुंब, अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय म्हणजेच SC ST OBC, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांना या योजनेत प्राधान्य मिळतं. चला, आता त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्याची तुम्ही वाट पाहताय, म्हणजे नक्की किती पैसे मिळणार. इथे ना 2 प्रकार आहेत. जर तुम्हाला फक्त घराची दुरुस्ती करायची असेल, म्हणजे छप्पर बदलणं किंवा भिंती मजबूत करणं, तर साधारणपणे 50,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं. पण जर तुमचं घर पूर्णपणे पडण्याच्या स्थितीत असेल आणि तुम्हाला नव्यानं पक्कं घर बांधायचं असेल, तर ही रक्कम 1,20,000पासून ते 2 लाख रुपयांपर्यंत असू शकते. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? यात कोणताही मधला माणूस नाही. सरकारकडून मंजूर झालेली रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. यालाच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT म्हणतात. यामुळे सगळा व्यवहार पारदर्शक राहतो. योजना तर खूप चांगली आहे, पण अनेकांना प्रश्न पडतो की अर्ज करायचा कुठे आणि कसा? तर घाबरू नका, प्रक्रिया अगदी सोपी आहे. अर्ज करण्याआधी ना काही कागदपत्र हाताशी तयार ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, तुमच्या घराचे आत्ताचे फोटो, घराची मालकी सिद्ध करणारा पुरावा, जसं की घराची कर पावती आणि तुमच्या बँक पासबुकची एक प्रत. प्रक्रिया अगदी सरळ आहे. सगळ्यात आधी तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा नगर परिषद कार्यालयात जाऊन या योजनेबद्दल चौकशी करा. तिथेच तुम्हाला अर्ज मिळेल. अर्ज भरून दिल्यानंतर सरकारी अधिकारी तुमच्या घरी येऊन घराची पाहणी करतील. जर तुम्ही पात्र ठरलात तर तुमचं नाव लाभार्थी यादीत घेतलं जाईल आणि एकदा मंजुरी मिळाली की पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. पण थांबा, अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे, नाहीतर तुमचा अर्ज रद्दही होऊ शकतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अर्जामध्ये कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती देऊ नका. एक छोटीशी चूक सुद्धा तुमचा अर्ज रद्द करू शकते. आणि हो, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारी घराची पाहणी ही बंधनकारक आहे. ती टाळता येणार नाही, कारण त्याच पाहणीच्या आधारावर तुमची पात्रता ठरणार.
खरं तर एक सुरक्षित आणि मजबूत घर मिळवणं हा प्रत्येक कुटुंबाचा मूलभूत हक्क आहे आणि सरकारची ही योजना त्या हक्काची पूर्तता करण्याच्या दिशेनं उचललेलं एक खूप महत्वाचं पाऊल आहे. तर आता प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि एका पक्क्या घराच्या स्वप्नासाठी आजच पहिलं पाऊल उचलणार आहात का? एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, सरकारी योजनांचे नियम आणि मदतीची रक्कम वेळोवेळी बदलू शकते. म्हणूनच सर्वात अचूक आणि ताजी माहिती मिळवण्यासाठी आजच तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद कार्यालयाला भेट द्या. आणि हो, ही महत्वाची माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका, तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. कारण तुमचं एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं.